मी फक्त एका नामातच आहे. मनुष्य कितीही मोठा असला, उत्तम पुराण आणि प्रवचन सांगणारा जरी असला, तरी तो नामात राहत नसेल किंवा त्याच्या संगतीत परमेश्वराचे प्रेम लागत नसेल, तर तो कदापि संत म्हणून समजला जाणार नाही. संतांचे नातेवाईक संत असतात असे नव्हे. आपण नोकरी केली तर आपला मुलगा नोकरी करीलच असे काही नाही. तसेच जो भगवंताचा आहे त्याचा मुलगा भगवंताचा असेल असेही नाही. संत जरी झाला तरी त्याचे चार माणसासारखे वागावे. काहीतरी वागणे हे संतांचे वागणे नव्हे. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण होय. कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही. साधूच्या अंतकरणामध्ये भयाचा संकल्प नसल्यामुळे वाघ, सिंह, साप त्याला त्रास देत नाहीत. अगदी जंगली वाघाकडे देखील निर्भयतेने नजर केली तर तो अंगावर येत नाही. शिवाय साधूच्या शुद्ध अंतकरणाचाही त्याच्यावर परिणाम होतो. अशा रीतीने संतांच्या अंतकरणाची प्राणी मात्रांवर सुद्धा जाणीव असते. अशा संतांचा सहवास मिळणे ही फार भाग्याची गोष्ट आहे. परमेश्वराचे प्रेम लागले किंवा सतत मुखात नाम येणे हे संतांच्या संगतीत राहून साधायचे असते. संतांची अखंड संगत नामानेच ठेवता येईल. जिथे नाम आहे तिथे संतांचा सहवास आहे. तुकाराम महाराजांसारखे संत सुद्धा देवापाशी मागताना तुझा विसर न पडावा हेच मागतात. तसेच रामदास स्वामी देवाला म्हणतात, तुझा योग म्हणजे तुझा सहवास मला नित्य घडू दे. योग असणे म्हणजे दुसरे काही नसून मन जेव्हा अनुसंधानापासून अलिप्त होऊन इतर विचारात भरकटते तेव्हा त्याला आवरून परत अनुसंधानात लावणे हीच योग शक्ती. हुकूम कितीही कडक असे नका, परंतु त्याच्या खाली जर सही नसेल तर त्या हुकमाला महत्व नाही. साहेबाच्या सहीचा कागदाला महत्व आहे. नाम हे सर्व साधनात सहीसारखे आहे. एका मुलाला अत्यंत राग येत असे. रागाच्या भरात तो आपले डोके आपटून घेईल. त्याला कितीही सांगितले, रोज स्नान झाल्यावर आपल्या पोटावर गंधाने रामनाम लिहून ठेव आणि ज्या वेळी राग येईल त्यावेळी त्या नामाकडे पहा. आणि या प्रयोगाने त्या मुलाचा राग आपोआप शांत झाला. खरोखर नामात किती प्रचंड शक्ती आहे. अनुभव घेऊनच पहा. मी आजपर्यंत सर्वांना नामच सांगत आलो आहे. मी इथे नाही, मी तिथे नाही, मी गेलो नाही, मी जात नाही. मी फक्त एका नामातच आहे. ज्याच्या जवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मीच आहे.